उत्पन्न करून जेव्हा आपल्याकडनं पैसे काढले जातात आणि तुम्ही पूर्ण होशो हवासाने करता, कोर्टानं ते पैसे आपल्याला परत घेता येतं. इकडे इन्व्हेस्ट करा, तुम्हाला खूप पैसे मिळतील, किंवा ह्या ग्रुपमध्ये मी ही एक टिप दिली होती म्हणून एवढे लोक प्रॉस्परस झाले. तो जो बेट आहे त्या बेटमध्ये फसता तुम्ही, मग त्या ग्रुपचे मेंबर बनता. हा जो ॲप असतो ना, हा ॲप पूर्णपणे खोटा असतो. हा त्यांनी बनवलेला ॲप असतो आणि त्या ॲपवरती तुम्हाला रोज तुमचे पैसे वाढताना दिसतात. तुमच्यावर पूर्ण रिसर्च करतात, AI मध्ये टाकतात, AI लाच विचारतात की असा कुठचा मेसेज ह्यांना टाकला की हे गळायला लागतील. फिशिंगचा जो स्पेलिंग आहे ते आहे PHISHING, FISHING नाही. इंस्टाग्रामवरती काही विकत घ्यायचं असेल तर त्या ब्रँडचं नाव घ्यायचं, गुगलवर टाईप करायचं, त्याच्या पुढे फ्रॉड लिहायचं. तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल, तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी तुमच्यावर सायबर क्राईम होऊ शकतो. तुम्ही काय म्हणताय, मी काय म्हणतोय, हे गुगल मला ऐकतंय, इंस्टाग्राम मला ऐकतंय, आता सुद्धा ऐकतंय. सायबर पालकत्व हे प्रत्येक पेरेंटनी शिकायला पाहिजे. ॲपल फोन म्हणजे iOS ऑपरेटिंग सिस्टम, आणि आता सगळेच फोन टाईप सी वाले होणार, त्याच्यामुळे आरामात टाईप सीचे स्टोरेज डिव्हाइस आपल्याला लावता येतील. स्टोरेज डिव्हाइसमध्ये जर तुमचा मॅलवेअर असेल, व्हायरस असेल, काही हॅक करण्याची हे असेल तर तुमच्यावरती खतरा होऊ शकतो. डिजिटल अरेस्ट नावाचा शब्दच आपल्या भारतीय कायद्यामध्ये नाही. पोलिसांची भीती बघून जे माणसांवरती फ्रॉड होणार असतील तर मग आपण कुठल्या स्थितीला आलेलो आहोत.